कामाचा डोंगर आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही गोष्टी सांभाळताना आपली खूपच दमछाक होते नाही का? असं वाटतं की आपण सतत धावतोय पण कुठेच पोचत नाहीये. बरं, आज आपण याच समस्येवर बोलणार आहोत. आणि यासाठी आपण हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधल्या काही जबरदस्त आयडियाज बघणार आहोत, जे आपल्याला या चक्रातून बाहेर पडायला एक नवीन दिशा देतील. तर मग चला आपण थेट हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या या खास अंकामध्ये जाऊया आणि बघूया की आजच्या या धावपळीच्या जगात ताणतणावावर मात करण्यासाठी आणि एक यशस्वी आयुष्य जगण्यासाठी कोणत्या नवीन स्ट्रॅटेजीज सांगितल्या आहेत. आणि जर कोणाला असं वाटत असेल की हा दबाव फक्त आपल्यालाच जाणवतोय, तर तसं अजिबात नाहीये. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचे संपादक म्हणतात की हा जो प्रचंड दबाव आहे तो काही लवकर कमी होणार नाहीये. म्हणजे ही एक जागतिक आणि खरं तर एक कायमस्वरूपी समस्या बनली आहे. आजच्या या चर्चेत आपण या 5 मुख्य मुद्द्यांवरून प्रवास करणार आहोत. आपण आधी समस्या काय आहे ते समजून घेऊ आणि मग त्यावरचे काही ठोस आणि व्यावहारिक उपाय काय असू शकतात यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बर्नआउट हा शब्द आपण सगळ्यांनीच खूप वेळा ऐकला आहे. पण याचा नेमका अर्थ काय आहे? ही समस्या नक्की आहे तरी काय? बर्नआउट म्हणजे फक्त कामाचा थकवा नाही, हा त्यापेक्षा खूपच खोलवरचा आहे. ही एक अशी स्थिती आहे जिथे शारीरिक, मानसिक आणि भावनिक सगळ्याच पातळ्यांवरची ऊर्जा पूर्णपणे संपून जाते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपली नेहमी उपलब्ध असण्याची, म्हणजे ऑलवेज ऑन राहण्याची संस्कृती. हे चित्र बघा, अगदी परफेक्टली दाखवते की बर्नआउटमध्ये कसं वाटतं. सगळीकडून कामाचा आणि जबाबदाऱ्यांचा मारा होत असतो. अगदी साधी सोपी कामंसुद्धा डोंगरा एवढी वाटायला लागतात आणि जे मोठं ध्येय असतं ते तर पूर्णपणे धुसर होऊन जातं. पण इथे एक खूप महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. काय होईल जर आपण ज्या उपायाचा विचार करतोय तोच मुळात चुकीचा असेल तर? म्हणजे आपण सगळे ज्या वर्क लाईफ बॅलन्सच्या मागे धावतोय तोच तर आपल्या समस्येचं मूळ नसेल ना? आणि याच प्रश्नावर आधारित आहे आपला पुढचा मुद्दा. ही एक अशी कल्पना आहे जी कदाचित थोडी वेगळी वाटेल. विचार करा की ज्या संतुलनासाठी आपण एवढी धडपड करतो तोच एक सापळा आहे. तर मुद्दा असा आहे की वॉटनच्या प्राध्यापक स्टीवर्ट डी फ्रीडमन यांच्या मते आपण बॅलन्स म्हणजे संतुलनावर नाही तर इंटिग्रेशन म्हणजेच एकात्मतेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बॅलन्स म्हणजे काय? तर काम आणि आयुष्य यांच्यातली एक तारेवरची कसरत. कामाला वेळ दिला की घराकडे दुर्लक्ष आणि घराला वेळ दिला की कामाचं नुकसान. या उलट एकात्मता म्हणजे असे मार्ग शोधणे ज्यामुळे काम, घर, समाज आणि स्वतःसाठीचा वेळ एकमेकांना मदत करतील आणि आयुष्याच्या सगळ्याच भागांमध्ये सुधारणा होईल. बरं, ही थिअरी तर समजली. पण आता प्रत्यक्षात काय करायचं? चला एका एकदम ठोस आणि प्रॅक्टिकल उपायाबद्दल बोलूया, ज्यामुळे आपण आपलं लक्ष आणि आपली क्रिएटिव्हिटी परत मिळवू शकतो. ही संकल्पना लेखक नील पसरीचा यांची आहे आणि ती खूपच सोपी पण तितकीच पॉवरफुल आहे. याला ते म्हणतात अस्पृश्य दिवस. म्हणजे काय? तर आठवड्यातला एक पूर्ण दिवस स्वतःच्या कामासाठी राखून ठेवायचा. त्या दिवशी 0 मीटिंग, 0 कॉल्स आणि कुठलाही डिस्टर्बन्स नाही. आणि याचा परिणाम तो तर अक्षरशः अविश्वसनीय आहे. असं सांगितलं जातं की एरवी जिथे कामाचा दिवशी लेखक फक्त 500 शब्द लिहू शकत होते, तिथे या अस्पृश्य दिवशी ते तब्बल 5000 शब्द लिहू शकले. म्हणजे विचार करा, थेट 10 पटीने जास्त उत्पादकता. ओके, तर कामावर फोकस करण्यासाठी अस्पृश्य दिवस तर झाला. पण आता थोडं मोठं चित्र बघूया. केवळ व्यावसायिक यशाच्या पलीकडे जाऊन आपण एक अधिक समृद्ध आयुष्य कसं डिझाईन करू शकतो? ही स्लाईड खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. जेव्हा लोकांना यशाबद्दल विचारलं गेलं तेव्हा व्यक्तिक यशाच्या बाबतीत महिलांसाठी अर्थपूर्ण जीवन जगणं सर्वात महत्त्वाचं होतं, तर पुरुषांसाठी समाधानकारक नातेसंबंध महत्त्वाचे होते. याचा सरळ अर्थ असा आहे की खरं समाधान केवळ पैशाने किंवा पदाने मिळत नाही. तर मग हे साधायचं कसं? यासाठी स्टीवर्ट फ्रीडमन एक 4 स्टेप्सची सोपी पद्धत सांगतात. पहिलं म्हणजे आयुष्याचे 4 महत्त्वाचे भाग ओळखा: काम, घर, समाज आणि स्वतः. मग छोटे छोटे प्रयोग करा जे ना 4ही भागांना फायदा देतील. उदाहरणार्थ, कामाची वेळ थोडी बदलून बघणे किंवा कुटुंबासोबत काहीतरी नवीन करणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या प्रयोगांमधून शिकत राहणे. कारण प्रयोगात अपयश येणं हे खरं अपयश नाही, तर त्यातून काहीच न शिकणं हे खरं अपयश आहे. आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते सगळं वैयक्तिक पातळीवर करण्यासारखं होतं. पण ही गोष्ट फक्त आपल्यापुरती मर्यादित नाहीये.
यात आपली टीम, आपली कंपनी यांची भूमिकाही खूप मोठी आहे. आणि खरं तर हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या प्राध्यापिका लेस्ली पर्लो म्हणतात, खरी समस्या ही नाही की आपण वैयक्तिकरित्या आपला वेळ कसा मॅनेज करतो. खरी समस्या ही आहे की आपण एक टीम म्हणून, एक कंपनी म्हणून आपला एकत्रित वेळ कसा वापरतो. म्हणजे खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा संपूर्ण टीमची काम करण्याची पद्धत बदलेल. तर या सगळ्या नवीन दृष्टिकोनानंतर तोच एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर येतो, जो क्लेटन एम क्रिस्टन्सन यांनी विचारला होता, की आपण आपल्या आयुष्याचं मोजमाप कसं करणार आहोत. यशाची आपली स्वतःची व्याख्या काय असेल आणि ती व्याख्या पूर्ण करण्यासाठी आपण आजपासून कोणते छोटे प्रयोग सुरू करू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?